माझ्या दोन्ही लेकी लहान होत्या ना, जेव्हा छोटा गट मोठा गटमध्ये जायच्या ना, त्यांची सगळ्यात फेवरेट ही भाजी होती, तो म्हणजे मटकीच्या डाळीचा मिठाचा डाळ कांदा. गेल्या काही दिवसापूर्वी ही रेसिपी मी शेअर केली होती, तेव्हा बऱ्याच ताई म्हटल्या होत्या ही रेसिपी दाखव म्हणून. तर माझे दोन्ही लेकी जेव्हा छोटा गट मोठा गटमध्ये जात होत्या ना, किंवा आत्ता पण त्यांना रोज जरी ही भाजी दिली ना, त्या तितक्याच आवडीनं खातात. तेव्हा नेहमी ना त्यांच्या डब्यासाठी ही भाजी ठरलेली असायची, कारण मला माहिती होतं की ही भाजी दिली की त्या चपाती पोटभर खायच्या. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. शक्यतो अशा पद्धतीचा डाळ कांदा बनवत असताना ना मोहरीचा वापर थोडा जास्त करायचा, खूप टेस्टी लागतो डाळ कांदा. त्यानंतर बारीक कट केलेले कांदा टाकला, सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घेतला. कोणत्याही भाजीला तुम्ही कांदा वापरत असाल ना, कांदा मस्त वेळ देऊन सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे कोणत्याच भाजीची चव बिघडत नाही. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली, चिमूटभर हिंग टाकला, छान मिक्स केला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. हळदीच्या डब्यातली हळद संपली होती म्हणून परत एकदा हळद काढली आणि आणखीन हळद टाकून घेतली. आणि अगोदरच बघा मी मटकीची डाळ स्वच्छ नीट करून 2 ते 3 पाण्याने धुवून अशी पाण्यात भिजत घातलेली ठेवली होती. आहे अशी पाण्यासोबत ही डाळ इथं टाकली, म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी असेल. बारीक गॅसवरती आपल्याला हा डाळ कांदा चवीपुरतं मीठ टाकून अगदी 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. खूप अप्रतिम टेस्टला लागतो, म्हणजे लहानांपासून मोठे सुद्धा आवडीनं खातील ना, असा हा मटकीच्या डाळीचा मिठाचा डाळ कांदा होतो. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना, तरी पण तुम्ही ट्राय करा. आणि असंच तुम्ही चेंज म्हणून स्वतःला जरी खायचा असेल तर हा डाळ कांदा नक्की ट्राय करा. आता माझ्यासाठी ना कालचा व्लॉग तुम्ही बघितला असेल की रात्री आपण पालकाचा गरगट्टा बनवला होता, तो 1 वाटी शिल्लक होता, तो सुद्धा मस्त कडकडीत गरम करून घेतला होता. आणि ज्वारीची भाकरी. काल मला एका ताईंची कमेंट आली होती की तुझं वजन मेंटेन कसं राहतं एवढं ते सांग, तर सांगतेच थोडक्यात. आणि इथं बघा काय पुरीसारखी मस्त ज्वारीची भाकरी टंब भोगली होती की नाही. तर माझं वजन मेंटेन राहण्यासाठी मी दिवसभर काम करते, शक्यतो मी दुपारी कधीही झोपत नाही. काही ना काही मला स्वच्छता करायला आवडते, त्यामुळे सतत मी कामात असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 टाईम जेवणामध्ये माझ्या ज्वारीची भाकरी असते आणि साधं जेवण असतं, कमी तेलातलं जेवण असतं. आणि भात म्हणाल तर अगदी आठवड्यातून 2 ते 3 वेळा असतो किंवा त्याहून कमी वेळा असतो, कदाचित त्यामुळं माझं वजन मेंटेन राहतं. आणि बऱ्याच ताईंची कमेंट येते बघा, तो पुढची हेअरस्टाईल कशी करते किंवा आंबाडा कसा बांधते म्हणून. तर अगदी सोपं फोडून आंबाडा घालतो ना, त्या पद्धतीने आंबाडा घालते आणि स्टिक बसवते. आता पुढचे केस ऑलरेडी माझे ना हे बँग म्हणा किंवा फ्लिक्स म्हणा कट केलेले आहेत, फक्त मी ते एकसारखे पकडते आणि थोडासा ट्विस्ट देते किंवा आहे असे पुढच्या बाजूला थोडेसे पुश करून फक्त एक टिकटॉकचा काळा क्लिप लावून घेते. म्हणजे जसं पाहिजे असेल, कधी मला वरच्या बाजूला म्हणजे तो काय म्हणतात पप पाडायचा असेल तर वरती लावते टिकटॉक, कधी कानाच्या साईडला थोडंसं खाली घेऊन तिथं लावते. म्हणजे जसं मला हवं असेल लुक ना, त्या पद्धतीनं हे पुढचे बँग्स आहेत ना टिकटॉकने मी पॅक करते. आता तुम्ही बघताय अगदी हलका एक ट्विस्ट दिला, थोडंसं हलकं पुढं पुश केलं आणि मस्त पॅक करून घेतले. तिथं एवढं दिसत नव्हतं रूममध्ये म्हणून इथं दाखवायला लागले. आत्ता बघताय तुम्ही 1:30 वाजलेत, माझं जेवण नाही आणखी, कारण आपला जो कालचा एकचा व्हिडिओ होता ना तो पब्लिक केला आणि त्यानंतर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर परत काल तुम्ही जो घुशीचा व्हिडिओ बघितला असेल तो एडिट केला आणि अपलोड केला. आणि मस्त बघा साधं जेवण दाखवलं मी तुम्हाला. त्यानंतर मात्र ना 3, 3:15 वाजता अचानक इतकं वातावरण बदललं ना, इकडे एका बाजूला जरी तुम्हाला निळे ढग दिसत असले ना, तर भयंकर वारा सुटला होता आणि मोठे मोठे असे टिपके यायला लागले होते, अगदी धड 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 असे मोठे टिपके. समोर जो आपला व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट पत्रा आहे ना त्याच्यावरती वाजत होते. आता म्हटलं लाईट जाण्याची शक्यता आहे, तर मोटर चालू करून घ्यावी म्हणजे टाकीतलं पाणी भरून घेता येते. आता पावसाळ्याच्या दिवसात ना आठवणीनं पाणी मात्र भरून घ्यावं लागतं. आणि तुम्ही बघताय वरती आकाशात कसले एका बाजूला ना काळे भोर असे ढग झाले होते, काही ठिकाणी पांढरे शुभ्र असे ढग होते. वारा नसताना तर मला वाटतं की भरपूर असा पाऊस आला असता. तुमच्या इकडं काल पाऊस वगैरे आला होता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण झालं असं की 10 ते 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास असं वातावरण राहिलं. त्यानंतर मात्र सकाळी जसं कडकडीत ऊन पडलं होतं ना त्याच पद्धतीचं ऊन पडलं होतं. आणि बघा आज सकाळी आंघोळीच्या अगोदर ना ही किचनची समोरची खिडकीची जी जाळी आहे ना मी स्वच्छ घासून एकदम नीट करून म्हणजे घेतली आहे बघा. इतकं तेलकट चोपट झाली होती ना, आणि आज ती स्वच्छ धुतली ना तर किचनमध्ये एकदम लख्ख प्रकाश पडायला लागलेला आहे.
म्हणजे बघा, माझं असं ना सारखं सतत छोटी मोठी घरातली कामं करायची चाललेली असतात, त्यामुळं कदाचित सतत मी कामात व्यस्त असते, त्यामुळे माझा व्यायाम भरपूर होतो. एक्स्ट्रा असं काही जास्त व्यायाम वगैरे करावा लागत नाही, म्हणूनच माझं वजन मेंटेन राहतं. आता इथं ना किचनच्या कोपऱ्यात नेहमी डेकोर केलेलं तुम्ही बघता, हे पांडाची कुंडी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ह्या चिनी मातीचे छोटे छोटे पॉट आहेत, किंवा तो हत्तीचा मातीचा पॉट आहे. मला घर सजवायला ना खूप आवडतं. जसं मला स्वतःला नटायला छान राहायला टापटीपमध्ये आवडतं ना, तितकंच माझ्या घराला सजवायला मला खूप आवडतं. म्हणजे माझ्यासाठी एखादी गोष्ट नाही घेतली तर चालेल, पण मी माझ्या घरासाठी हमखास घेते म्हणजे प्रत्येकाची एक आवड असते ना, छंद. तसं मला माझं घर सजवायला खूप आवडतं. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, होम टूर दे, होम टूर दे. मला ना आणखीन माझ्या घरामध्ये खूप सारे चेंजेस करायचे आहेत, काही नवीन गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक स्थान असलं पाहिजे, त्याच्यासाठी ती गोष्ट करून घ्यायची. तेव्हा झाली ना की मी तुमच्या म्हणजे इच्छा पूर्ण करणारच आहे होम टूरची. आणि बघा, तुमच्याशी बोलत बोलत तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलं होतं, जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये लांबून या गोष्टीवरती धूळ दिसत नसेल ना, तरी पण मी आज जवळून दाखवले तुम्हाला. 8-15 दिवसातून किंवा 10 दिवसातून ना हे सगळे पॉट आहेत ना व्यवस्थित क्लीन करून घ्यावे लागतात. कारण फोडणी म्हणा किंवा झाडून काढल्यानंतर उठलेली धूळ म्हणा, ती सगळी जाऊन त्याच्यावरती बसत असते. मग ते हॉलमधले काही पॉट असू देत किंवा मग किचनमधले काही पॉट असू देत. मग अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या ना आपलं घर छान राहतं, आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह वाटतं. माझं स्वतःचा वैयक्तिक स्वभाव असा आहे की मला ना सारखं काम दिसत राहतं, कुठंही जाऊ द्या. म्हणजे काम दिसतं, कुठेतरी जाळी लागलेली दिसते, कुठेतरी धूळ बसलेली दिसते, काय माहीत असं का आहे. आणि त्यामुळं मग माझं सारखं सतत काम करायचं चालूच असतं. म्हणजे मला काम दिसतं डोळ्यांना सारखं. मग मी ते सगळे पॉट आहेत ना ते स्वच्छ घासून ठेवलेत आता पाणी निथळण्यासाठी. आणि सकाळीच ना स्वयंपाक झाले कोथिंबीर भरपूर माती होती म्हणून स्वच्छ धुवून अशी कपड्यावरती सुकवण्यासाठी ठेवली होती. ती सुद्धा आता बारीक चिरून घेतली. म्हटलं कधी मध्ये आपल्याला अशी भाजीवरती वगैरे वरतून टाकायची असेल, पोहे वगैरे केले तर चिरलेली असावी म्हणून. कारण सकाळी फार गडबड होती. ह्या दोघींचा पण आता डब्बा असतो, आहोंचं सुद्धा लवकर जेवण असतं. तर काल वाटण बनवलं होतं, आज कोथिंबीर बारीक चिरली, शेंगादाण्याचा कूट बनवून घेतला. आणि आज ना ही जाळी स्वच्छ केल्यामुळं माझं सारखं लक्ष जात होतं. आता हे सगळं निथळायला ठेवलंय. आता पुण्यावरून आणलेले हे 2 छोटे पॉट आहेत ना आत्ता समोर, पांढरा आणि जांभळ्या रंगाचा, ते दाखवायचे राहिले होते. एवढे सगळे पॉट घेतल्यानंतर हे पॉट मी त्या दादाकडून फ्रीमध्ये घेतलेत. आणि कसे ते सांगते तुम्हाला. त्यांच्या शॉपच्या बाहेर ना अगदी गेटच्या बाहेर असे तडा गेलेले, थोडेफार नॉर्मल असा क्रॅक गेलेले पॉट आहेत ना, बरेचसे त्यांनी बाहेर टाकले होते तिथं अगदी दाराच्या तोंडाला. आणि ते म्हणत होते की आम्ही कमी किमतीमध्ये हे विकतो. तर मी त्याला रिक्वेस्ट केली, आता मी एवढी खरेदी केली म्हटल्यानंतर तुम्हाला हे 2 पॉट आहे ना तर थोडेसे फ्रीमध्ये दे. तर त्यानं हे दिले. हे पॉटची किंमत जर चांगले न फुटलेले तडा गेलेले घेतले ना आपण तर 40-100 रुपयाच्या आसपास होते. तर हे फ्रीमध्ये घेतले होते मी. अगदी नॉर्मल त्याला असा क्रॅक गेलेला आहे, बाकी जास्त काही नाही. आणि हे किचनच्या कॉर्नरमधलं जे रोप होतं ना नेहमी रेसिपी करताना तुम्ही बघता, आज त्याला बाहेर आणले. एक छोटं तुटलं होतं, त्याच्यापासून दुसऱ्या कुंडीत आता लावून घेतले. म्हटलं दुसरी पण त्याच पद्धतीची कुंडी बनवूया. एक जोरा तर एकदम सुंदर बहरलाय. मोगऱ्याला सुद्धा खूप गोड फुलं आलेली आहेत. नेहमी बागेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात ना, त्यामुळे वेगवेगळा सुगंध आहे ना दरवळत असतो. आणि या गुलाबाचा तर काय मी सांगू तुम्हाला, इतका गोड रंग आहे ना की मस्तच. आता हे पॉट आत नेले, त्यांना स्वच्छ धुतलंय. आता ह्याला हॉलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी ठेवणार आहे. तर कसे वाटतात हे पॉट तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब